आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्री, अगं तू तरी समजाव ना यशला. हवं तर मी तुझ्या पाया पडते. सुनबाई, माती खाल्ली, आम्ही माती खाल्ली. त्या रावसाहेबांच्या नादी लागून माती खाल्ली ना. आम्हाला त्याचं काहीच ऐकायचं नव्हतं. पण अहो तांगती तलवार आमच्या गळ्यावर ठेवली होती ना त्याने. वहिनी ऐक ना, झालं गेलं विसरून आपण नवीन सुरुवात नाही का ग करू शकत? मी कुठे जाणार हे घर सोडून? हो ना, राहायला छप्पर नाही आणि गळ्यात ही अशी तळणी पूर. हो ना. मी काय म्हणते, डॉलीचे हात उजवेपर्यंत आम्हाला या घरात राहू दे ना. जे काही लेकीचे हात उजवायचेत ना, बाहेर जाऊन उजवा. आणि कुठेही जा. तुझा जो लाडका मुलगा ना प्रिन्स, तो जिथे गेलाय तिथे जा हवं तर. कारण तुमच्यासारख्या मानसिक स्थैर्य नसलेल्या लोकांना तिथेच आसरा मिळू शकतो. चला निघा. मैत्री, आता तूच आमचा आधार आहेस ग. सुनबाई, तुझ्या घरातला एखादा कोपरा दे. आम्ही तिकडेच पडून राहू ना. वहिनी, मी पण घरातला केर सुनेसारखी वावरेल. पुन्हा आमच्याकडनं कधी कुठली चूक होणार नाही. झालीच कोणची ना, तर आमचा जीव घे ना. मैत्री, आम्हाला उपरती झाली आता. खूप चुका झाल्यात ग आमच्याकडनं, पण आमच्या चुका पदरात घेऊन आम्हाला क्षमा कर. आणि तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार, पण या घरात आम्हाला बाहेर काढू नकोस मैत्री. बाहेर नको काढूस. मैत्री, यांच्या बोलण्याला अजिबात बोलू नकोस. त्यांचं कसं आहे माहितीये, आत्ता काट टाकतील आणि नंतर आपल्यालाच दसतील. एक वेळ तो साप परवडला, हे त्यापेक्षा जास्त विषारी आहेत. काय सोडा तिचे, ती काही तुमच्या इमोशनल गोष्टींना बोलणार नाहीये. चला निघा. काय बॅग शोधतोयस का? आणलीच नाही, वर ठेवलीये, स्वतः जाऊन घेऊन ये. आणि ऐक, हे अंगावरचे सगळे दागिने तिथेच ठेवून यायचे. खरंच त्यांना उपरती झालीये का, की पुन्हा तीच नाटकं? पण उपरती झाली असेल तर चांगलंच आहे. एक संधी द्यायला काय हरकत. आणि नजरेसमोर राहिले तर नीट लक्ष राहील. थांबा, कोणीही कुठेही जाणार नाहीये. अगं काय करतेस तू? यश, हे तिघही आपल्या घरात थांबले नाहीत आणि बाहेर गेले ना तर यांची डोकी अजून भरकटतील. त्यापेक्षा घरात थांबले तर आपल्या नजरेसमोर तरी राहतील. आम्ही घरातच काय, पण घराबाहेर सुद्धा कुठीला अजिबात वागणार नाही ना. विचारही करायचा नाही. आणि बास झाली आता ही कटकारस्थानं. मला वीट आलाय सगळ्याचा. मैत्री, तुला मी वचन देते, माझ्या पोटच्या पुरांची शपथ घेऊन सांगते की आता आम्ही शहाण्यासारखे वागू. तुला बोलायचा चान्सच देत नाही ना. हो. मैत्री,
या पाखंडी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आता आपल्या समोर झुकतायत, पण मनातल्या मनात आपल्याच विरुद्ध काहीतरी कटकारस्थानं शिजत असतील यांच्या. नाही रे लेका, माझ्या लाटक्या भाज्या आता कसला कट आणि कसला ना. आम्ही खरंच स्वतःला सुधारायचा विचार करतोय. केलाय. आम्ही स्वतःला सुधारण्याचा विचार केलाय. आमच्याकडनं जी काही पाप झाली आहेत ना ती इथेच धुवून जाणार. उद्या वर जाताना देवाकडे आम्ही स्वच्छ निर्मळ मनाने जाणार. रूपा, कॉफी आणतेस का प्लीज? हो, आणते. दादा, बॅगा. नाश्ता करायला यायचं. बस खूप अति झालंय. काय स्वप्न बघितली होती की ह्या घरावर मी राज्य करणार आणि तर लाचार होऊन राहायला लागणार आहे. लाचार होऊन, तेही त्या मैत्रीच्या पाया पडून तिच्या समोर गयावया करून. हो, एखाद्या पायपुसणीपेक्षा ना घाणेरडी अवस्था झाली आपली. मी तर घरात केर सुंडीसारखं वावरेल असं बोलून आली. त्या यशने खरंच सांगितलं की घर झाडून घे, तर काय करू मी? काही करू शकतो तो. दादा, तो रावसाहेबांना एक काम नीट नाही करू शकला. एक काम कॉलर टाईट करून असा दरारा दाखवत फिरत होता ना आपल्या समोर. सिंहासारखी छाती फुगवून दुर्गुण दाखवलं. आणि आता काय बसला ना सिंह जाऊन जेलमध्ये. किती फुटकं नशीब आहे माझं. वेळेतच त्या रावसाहेबांसोबत लग्न केलं असतं तर ऍटलीस्ट त्याच्या तरी प्रॉपर्टीची मालकीण झाले असते मी. अबे, त्याची ती प्रॉपर्टी सील झाली ना. काय? हो, अगं त्या रावसाहेबाबरोबर तुझं लग्न झालं असतं ना तर तुले लंकेची पार्वती म्हणून फिरावं लागलं असतं ना. आता जे काय आहे ना ते बरं आहे. निदान या घराच्या छताखाली आपण सुखाने एकत्रित तरी आहोत ना. दादा, काय उपयोग असं हुजरेगिरी करून आयुष्यभर जगायचं. माझ्या प्रिन्स नंतर ना रावसाहेबांमध्ये मला आशेची किरण दिसली होती. पण आता काय, ती किरण पण गेली ना असताना. आता आपण काय करायचं? आता आपण फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघायची. आणि ती योग्य वेळ कधीच येणार नाही हे तू लिहून ठेव मामा. डॉली, तू अगदी माझ्या मनातला बोललीस. अगं, भान सोडायचं ना तर ती प्रत्यंच्या अशी मागं ओढावीच लागते ना. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला जर 10 पावलं पुढे जायचं असेल ना तर 4 पावलं मागे यावं लागतं ना बाप्पा. दादा, 4 पावलं मागे काय म्हणतोस तू? अरे 10 पावलं पुढे चालण्याच्या नादामध्ये ना माझी 4 लाकडं मशनात गेली सुद्धा असतील. माझा प्रिन्स असता ना तर आतापर्यंत त्यांनी ही सगळी प्रॉपर्टी बळकावली पण असती. मैत्रिणी प्रिन्सला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं नसतं ना तर आपल्याला हा आजचा दिवस असा बघावा लागला नसता. हो ना, पण आता काय करणार? प्रिन्स तर काय परत येणार नाही. आता जे करायचं ते आपल्यालाच करावं लागणार ना. नाही, त्या यशला आणि मैत्रीला असं नमून चालणार नाही. त्यांना एकदाचा शेवटचा धडा शिकवावाच लागणार. त्या यशला जन्माची अद्दल घडवली पाहिजे मामा. आपलाच असून आपल्याला फितूर झाला. होईल, सगळं काही आपल्या मनासारखंच होईल. तुम्ही दोघी जरा धीर धरा.
किती छान दिसतंय ना. आई रुपा मावशीला पण सोबत घेऊन यायला हवं होतं. घरात खूप कामं होती ना, म्हणून मीच म्हंटल तिला उगाच दगदग कशाला. अरे शक्ती, असं घाबरायचं नाही. नमस्कार कर, ये. आई चल, आई आई चल चल. आई तुझी खरेदी करून झाल्यावर आपण वडापाव खाऊया. खूप महिने झाले वडापावच खाल्ला नाही. गावी असताना ना रोज वडापाव खायची. आणि पाणीपुरी, आपण पाणीपुरी पण खाऊया. त्याच्यानंतर तुम्हाला काही खायला दिलं नाहीस ना तरी पण चालेल. आई कुठे हरवलीस? तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये का? आहे ना, चल घरी जाऊया. अगं मी काय म्हणाले होते, मला वडापाव आणि पाणीपुरी खायची. जाऊया ना. इथून पुढे रस्त्यावरून चालताना नीट चालायचं. आवाज तोच आहे, वागणं बोलणं पण. आई त्याच्या चेहऱ्याला काय झालं होतं? त्याच्या चेहऱ्याला पट्टी का बांधली होती? नाही माहिती. बहुतेक त्याच्या चेहऱ्याला जखम झाली असेल, ऍक्सिडेंट झाला असेल त्याचा. ऍक्सिडेंट कधी आणि कसा होईल? नक्की फ्रेंड्स आहे की आणखी कोणी? आई काय बोललीस? काय झालं? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? तुला वडापाव खायचा ना? हो. चल. हा खरंच प्रिन्स तर नसेल ना? आई चल ना.
झाली बाई माझी कोशिंबीर. रुपा, अजून तुझं भजी तळणं सुरू आहे? अगं झालं की सांग, म्हणजे मग मी पापड तळायला घेईन. अहो बाईसाहेब, तुम्ही कोशिंबीर करून दमला असाल ना, तुम्ही असं करा, तुम्ही आराम करा. मी ही भजी तळून झाली ना की पापड तळायला घेते. असं म्हणतेस? बरं, पण मी नुसतं बसून काय करू? मी अळूवड्या करते. हं? दादा, माझ्या प्रिन्सला ना अळूवड्या खूप आवडायच्या. अळूवड्या केल्या ना की त्याला जेवायला दुसरं काही नकोच असायचं. सकाळ नाही, संध्याकाळ नाही, दुपार नाही, मध्यरात्री उठून अळूवड्या अळूवड्या असं करायचा. आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला कोण देत असेल अळूवड्या? अक्का, आता त्या प्रिन्सच्या आठवणीत झुरून काय उपयोग? आणि तुला एवढंच वाटत असेल तर एखादी आळूवडी पानावर काढून ठेव ना. नाही आळूवडी, पण किमान तुझ्या भावना तरी त्याच्यापर्यंत पोहोचतील ना. मामा काही काय बोलतोय? माझा प्रिन्स आता अजून जिवंत आहे. मी आपलं सहज सहज बोलून राहिलो ना. रुपा मावशी, अगं लागलं असतं ना, बाळा पडली असतीस ना तू. हा दे इकडे पिशवी दे. डॉली, अगं तिच्याकडनं पण पिशवी घे. हो दे बाई. दमला असाल ना तुम्ही दोघी. डॉली, हा? या दोघींसाठी पाणी आण जा. हो. मी लिंबू सरबत बनवू का? नाही नको. अरे आलात तुम्ही बाजार हाट करून? हो. उशीर झाला का? गर्दी होती? हा, पितृपक्ष सुरू होतो ना, त्यामुळे गर्दी होती आणि ट्रॅफिक पण होतं जरा. अच्छा. पाहावं ते नवलच आहे. आम्ही बाजारात असतानाच हे सगळं घडलंय. खूप डेंजर होता तो माणूस. मी तर घाबरलेच होते. अच्छा, मग? दादा, अरे ते ना, हे बघ. मेंटलच वाटतो मी माणूस. त्या माणसाला मारायच्या ऐवजी या दोघींना मारलं असतं तर बरं झालं असतं. तर काय सुनके वाचून खोकला गेला असता ना पप्पा.